सगळ्यांना। तर बघा आज आहे ना, कालपासून इकडे पाऊस पण थोडा थोडा आणि धुकं पडलेलं आहे, अजिबात काही दिसत नाही। आमची पेटलेली आहे चूल आणि अशा पद्धतीने सकाळी सकाळी वातावरण असतं। काय काय चला बघा, ही तिला मारी ती बाई का शांत शांत म्हणून घेते घेते बाळाला। सर्दी खोकले टुटू। तर संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे ना बऱ्याच दिवसाचं चालू होतं सेफ्टी डोअर बसवायचं, तर तेच चालू आहे आणि खूप फायदा झाला आहे सेफ्टी डोअरचा। कारण काय ना, इकडे बऱ्याच ठिकाणी ऐकायला आलेले आहे, माहिती तर नाही पण चोर येतात आहे म्हणून, तर इथे ना मग सेफ्टी डोअर बसवला आहे। आमची बाई उठली आणि पसारा आवरू राहिली सकाळी सकाळी। वाजले किती आता, किती वाजले? भाजी सांडल बाळा माग हो, चल चल। आणि ते 2 कार्टून झोपलेलेच अजून, तीच उठली पहिली। या साईडला करते ना, उभं राहायची गरज आहे का पडायला? पसारा आवरायचा आहे का? चल मी चालले बा, नको चल। तर आम्हाला कामाची गंमत पाहत तर आम्ही उठली। गुड मॉर्निंग रमा, गुड मॉर्निंग। अग 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 ती बाहेर उठली। काय यायचं आहे माझ्याकडं? चल चल। तर हे बघा आता रमा पण उठलेली आहे। आमची गुड मॉर्निंग अशी होती रोज, है ना? तिला असती, मग तिला सर्दी झाली खूप, रात्रीची ना झोपायला पण तिला श्वास घ्यायला त्रास होतोय। वापीत दिली सगळं केलं पण तरी पण अजून नाही। तर आता चहा पाणी चालू आहे आमचा। वैष्णवी चहा ठेवते आणि आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहे, हां 31 डिसेंबरचं काहीतरी करू थोडं थोडं। तिकडे ते बाई तिच्या अंकल बरोबर खेळती मोठी इंदुमती। आम्ही सकाळी सकाळी कधीच रडत नाही, आजारी असू काही असू। ते बघा दोघी पण होतं। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बाळा। ची 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 चालल्या चालल्या चालल्या। हे बघा ही अशी एका जागी थांबत नाही। पकड ग पकड। खाली गाणे म्हणून वरती बसवल्या तर वरती नाटकं करू राहिले। हे बघा, आणि धुकं इतकं आलेलं आहे ना 2 दिवसापासून आमच्याकडं, ते तुम्हाला दाखवते। काल पण दाखवलं होतं, ते बघा काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही। आता वाजलेले सकाळचे 8 तरीसुद्धा काहीसुद्धा दिसत नाही। आलेल्या गेल्या गाड्या वगैरे काही दिसत नाही, रस्ता दिसत नाही। चला आलेली आहे मशीनच्या रूममध्ये, कारण का गर्दी खूप होती। तुम्हाला तर माहिती आहे मी बरेच दिवसापासून आजारी होते, आवाजही निघत नव्हता माझा, डोकं दुखायचं, घसा दुखायचा आणि खोकला पण मला भयानक कफ झालेला होता। मला आहे ना कोरोना झाला होता, त्याच्यामुळे ना मग ते असं वातावरणात बदल झाली ना तर मला खूप जास्त त्रास होतो। तर काल जे काम झालेलं आहे ना, तर काल काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही, कारण का काल मला वेळच मिळाला नाही। तर हे बघा हा एक ऑर्गेन्झाचा ब्लाऊज जो आहे तो हा आपण तयार केलेला आहे, कटोरी ब्लाऊज आहे। आणि हे बघा बॅक साईडला पण ह्या पद्धतीने, तर त्या सिंपलच आहेत। तर त्यांना फक्त आपण इकडे पायपिंग दिलेली आहे आणि पायपिंग तुम्ही बघू शकता। तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायपिंग दाखवलेली आहे आणि अजूनही कोणाला बघायची असेल तर कमेंट करायची। तर हा एक ब्लाऊज आपण शिवलेला आहे। त्याच्यानंतर आहे ना हा बघा हा एक ब्लाऊज जो आहे तो, तर यांचे खूप दिवसापासूनचे ब्लाऊज आहेत पण माझ्याकडून शक्य नव्हतं। आणि हा जो ब्लाऊज आहे तो कारागिराने जोडलेला होता, तर थोडंसं मिस्टेक होती त्याच्यामध्ये, तिने क्लिअर केली आणि नंतर मी आता हा त्यांना देणार आहे। माझा आवाज बदलला आहे का मला सांगा नक्की कमेंट करून। तर हे 2 ब्लाऊज जे आहेत ते झालेले आहेत काल, हे फायनली म्हणजे पूर्ण झालेले आहेत। त्याच्यानंतर आहे ना मी इकडे प्रिन्सेस कटच्या कटिंग केलेल्या आहेत बघा। तर हा ना पॅडेड ब्लाऊज आहेत हे दोन्ही पण, म्हणजे 4 ब्लाऊज आहेत त्या मॅडमचे, तर 2 आपण कटिंग केलेले आहेत आणि 2 बाकी आहे। तर ते पण मी तुम्हाला दाखवते। एका ब्लाऊजची कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे
त्याच्यातली की पॅडेड ब्लाऊज आहे तो कसा कट करायचा असतो, त्याच्यासाठी आपल्याला किती अस्तर लागत असतं. तर हे बघा, हे जे 2 ब्लाऊज आहेत ना, तर हे पण पॅडेडच आपल्याला शिवायचे आहे. तर हे जे ब्लाऊज आहेत, तर हे टीचरचे आहेत एका मॅमचे, तर त्यांनी सगळे ब्लाऊज जे आहेत ते पॅडेड शिवायला लावलेले आहेत. त्यांना माझ्याकडचे ब्लाऊज खूप आवडतात. तर तुम्हाला मी दाखवते, जो आपण ब्लाऊज शिवलेला होता ना पहिला, तर हे बघा, हा ब्लाऊज जो आहे ना तो त्यांनी माझ्याकडून शिवून नेलेला होता. हा बघा, हा पण पॅडेड ब्लाऊज आहे. तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता. त्याला ना हुक लावून दाखवते तुम्हाला. आणि ह्या एका ब्लाऊजमुळे ना आपल्याकडे खूप सारी गर्दी झालेली होती. त्या मॅडमनी सगळ्या अपार्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं की माझा पत्ता, माझा फोन नंबर आणि त्यांच्या बाजूच्या ज्या त्यांच्या जवळच्या मैत्रिणी त्यांना पण सांगितलेलं की बरेचसेच ब्लाऊज मग त्यांनी माझ्याकडून शिवून घेतलेले. तर बघा, अशा पद्धतीचा हा पॅडेड ब्लाऊज आहे. तुम्हाला कसा वाटतं मैत्रिणींनो नक्की सांगा कमेंट करून. तर हा जो पॅडेड ब्लाऊज आहे ना, हा मी स्टिच केलेला आहे. आणि त्याच्यावरून खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते त्यांनी दिवाळीच्या आधीपासून माझ्याकडे त्या ब्लाऊज जे आहेत ते शिवतात ते. तर ह्या कारणामुळे आणि थोडंसं काहीतरी जर का झालं ना फिटिंगमध्ये 19-20, तर आपण आहे ना त्यांना नाराज करायचं नाही. थोडंफार आपण पण समजून घ्यायचं आहे. आणि काय मिस्टेक असेल तर थोडंफार नाही का, कधी कधी फिटिंग थोडंसं कमी जास्त झालं तर शोल्डर वगैरे उतरतात, किंवा मग आपण म्हणायचं नाही की मी म्हणजे आपण आपलं ठीक आहे म्हणा आणून द्या आणि करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या स्वभावामुळे ना कस्टमर वाढत जातं. असं नाही की कस्टमर तुटतं. थोडंफार मिस्टेक जरी झालं की कारागिराकडून जरी झालं तर ते आपण आपल्यावरती घ्यायचं आहे, की कारागिराचं नाव सांगायचं नाही. कारण का काही काही कस्टमर त्याच्यामुळे मग आपले येत नाही. तर हे एवढे ब्लाऊज झालेले आहेत. तर आत्ता वेळ न घालवता मी ह्या ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहे, ह्या पॅडेड ब्लाऊजची. आणि तुम्हाला आहे ना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तुम्हाला पॅडेड ब्लाऊज जो आहे तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते पण दाखवणार आहे. आणि तो स्टिचिंग कसा करायचा आहे ते पण दाखवणार आहे. तर भेटणार आहोत. आत्ता मला बिलकुल वेळ नाही एडिटिंग करायला आणि फोनलासुद्धा माझ्या बिलकुल स्पेस नाही आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. उद्याच्या व्हिडिओमध्ये परत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय. चलो.